आजपासून आपण सर्कल सुरू करतो. सर्कल म्हणजे वर्तुळ. वर्तुळाच्या काही प्रॉपर्टीज आपण पहिल्या लेक्चरमध्ये बघणार आहोत आणि नंतर डिटेल्स त्याच्यामध्ये साधारण 5 ते 6 लेक्चरमध्ये आपण वर्तुळ चॅप्टर संपवण्याचा प्रयत्न करणार आहोत. ओके, तर हे आपलं सेंटर झालं. सेंटर पासून संपूर्ण कुठलाही पॉइंट ठरला वर्तुळावरील कुठला पॉइंट काय असतो सांगा, सेम डिस्टन्सवर असतो, एका समान मापावर असतो. आणि आपण जर वर्तुळाचा मध्यबिंदू आणि समजा वर्तुळावरचा कुठलाही एखादा बिंदू जोडला, मध्यबिंदू आणि हे जोडला, तर आपण त्याला काय म्हणतो सांगा, रेडियस म्हणतो किंवा त्रिज्या म्हणतो. हे सगळ्यांना माहित आहे रेडियस. आणि जेव्हा वर्तुळावरील दोन बिंदू आपण जोडतो आणि जी लाईन वर्तुळाच्या मध्यबिंदूतून जाते म्हणजे सेंटर मधनं जाते, त्याला आपण काय म्हणतो सांगा, व्यास म्हणतो किंवा डायमीटर म्हणतो. हे सगळ्यांना माहित आहे बघा, डायमीटर. ओके, याला आपण काय म्हणतो सांगा, त्रिज्या म्हणतो. बाकीच्या ह्या पण प्रॉपर्टी माहित आहे. आपण डायमीटर साधारण डी ने दाखवतो, हे आर ने दाखवतो. डी इज इक्वल टू 2r. हे सगळ्यांना काय बऱ्यापैकी माहित आहे. ओके, तर तुम्ही 9वी मध्ये काही उदाहरणं बघितलेली, काय बघितलेली 9वी मध्ये थोडं जे बघितलेलं ते आपण काय करणार आहे, इथे रिव्हिजन करण्याचा प्रयत्न करणार आहोत. म्हणजे जनरली आपल्याला हे काय होईल सांगा, एकदम सोपं पडेल. तर याच्यामध्ये तुम्ही बघितलेलं की पहिली बघितलेली कॉन्ग्रुएंट सर्कल. कॉन्ग्रुएंट सर्कल म्हणजे का, तर समजा एक मी सर्कल काढली आणि दुसरं एक सर्कल काढलं, दोन्हींची त्रिज्या जर सेम असेल तर त्यांना आपण काय म्हणतो सांगा, एक ग्रुप एक वर्तुळ म्हणतो, किंवा त्याला आपण कॉन्ग्रुएंट काय म्हणतो, सर्कल म्हणतो. इथे जर बघितलं, समजा इथे मी तुम्हाला सांगितलं की ह्या दोघांची हे आहेत त्रिज्या किंवा रेडियस 3 सेंटीमीटर आहे, याचं पण 3 सेंटीमीटर आहे, तर त्यांना आपण काय म्हणणार आहे सांगा, एक ग्रुप वर्तुळ म्हणणार. केव्हा केव्हा काय असतात, आपण दोन वर्तुळ काढतो. समजा हे एक वर्तुळ झालं माझं, समजा दुसरं एक वर्तुळ काढलं, आणि त्यांचा जो मध्यबिंदू आहे दोघांचा सेम आहे. ही याची त्रिज्या झाली, हा मध्यबिंदू आहे, ही याची त्रिज्या झाली, आणि समजा ही याची त्रिज्या झाली. दोघांचा मध्यबिंदू जेव्हा सेम असतो, सेंटर सेम असतो, तेव्हा त्याला आपण काय म्हणणार सांगा, समकेंद्री किंवा कॉन्सेंट्रिक सर्कल म्हणतो. लक्षात आहे. आणि दुसरी म्हणजे तिसरी हे आहे ती छेदणारी किंवा इंटरसेक्टिंग सर्कल. इंटरसेक्टिंग सर्कल म्हणजे काय, समजा मी दोन सर्कल काढलेले आहे, हे माझं एक सर्कल झालं, हे माझं दुसरं सर्कल झालं. तर हे आपल्या एकमेकांना काय करतात समजा, छेदतात, तेव्हा त्याला आपण काय म्हणणार, इंटरसेक्टिंग सर्कल म्हणणार. लक्षात आहे. ते काय करतात, एकमेकांना छेदतात, तेव्हा आपल्या इंटरसेक्टिंग सर्कल म्हणणार किंवा छेदणारी वर्तुळ म्हणणार आहे. हे बहुतेक तुम्ही काय केलेलं सांगा, 9वी मध्ये पण बघितलेलं. थोडीशी आपण याची काय केली, रिव्हिजन केली. समकेंद्री किंवा कोसेंट्रिक सर्कल, इंटरसेक्टिंग सर्कल आणि कॉन्ग्रुएंट सर्कल हे आपल्याला पुढे लागणार आहे. लक्षात. त्यामुळे इथे आपण तुमचं जर डाऊट काय असेल तर विचारा, नाहीतर आपण काय करूया, पुढे जाऊया. ओके, नंतर नेक्स्ट काय बघणार आहोत, जे तुम्ही 9वी मध्ये बघितलेलं. लक्षात. इथे काय केलेलं आहे बघा, एक कॉर्ड काढलेले आहे. QR ही आपली कॉर्ड आहे, जीवा आहे, आणि OP हा लंब आहे. हे काय केलेलं, लंब आहे. तर तुम्ही 9वी मध्ये बघितलेला काय करतो सांगा, OP हा काय करतो, QP ला बायसेक्ट करतो, दुभागतो. कारण इथे आपण काय केलं, परपेंडिक्युलर टाकलेला आहे. दुभागतो म्हणजे काय करणार, तर दोन्ही डिस्टन्स काय असणार आहे सांगा, इक्वल असणार. हे तुम्ही बघितलेलं. नेक्स्ट लेक्चरला तुम्ही सांगणार आहे मला ह्याच्यासाठी तुम्ही कुठली प्रमेय, थेरम कुठली काय केले वापरली, जे तुम्ही 9वी मध्ये काय केलेलं वापरलेलं आहे. नेक्स्ट लेक्चर मध्ये किंवा ग्रुपवर पाठवा, हे वापरण्यासाठी तुम्ही काय केले, कुठली प्रमेय वापरली. ओके, दोन प्रमेयाची इथे काय करायची, नाव लिहायची आहे. तर हा आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूया. काय दिले बघा, सोबतच्या आकृती O हा काय दिला, सेंटर दिलाय, QR ही जीवा दिली, P हा जीवा QR कॉर्ड वरती काय सांगा, एक पॉइंट आहे, QR चा मध्यबिंदू. जर QR आपल्याला किती दिले सांगा, 24 दिलाय, तर डेफिनेटली काय असणार सांगा, QP इज इक्वल टू PR QR. ओके, QP इज इक्वल टू PR इज इक्वल टू 12 असणार आहे. ओके, आणि OP आपल्याला काय दिलाय सांगा, 10 दिलाय.
ओपी इज इक्वल टू 10 दिला. मग वर्तुळाची त्रिज्या काढण्यासाठी हे तुम्हीच काढायचं आहे. तर त्रिज्या म्हणजे आपण काय करणार सांगा, हे आपण जोडणार म्हणजे आपल्याला त्रिज्या मिळाली. आणि इथे आपण पायथागोरस थेरम वापरणार आहे. ओपीचा स्क्वेअर इज इक्वल टू ओआरचा स्क्वेअर इज इक्वल टू ओपीचा स्क्वेअर प्लस पीआरचा स्क्वेअर. हे तुम्ही काढणार आहे आणि ग्रुपवर पाठवा, नाहीतर उद्या नेक्स्ट लेक्चरला मी तुम्हाला दाखवेन, आन्सर सांगेन. ओके. तर तुम्ही काय करायचं, पायथागोरस थेरम आपण बघितलाय, त्याच्या साहाय्याने सोडवायचं. इथे पाहिजे तर व्हॅल्यू पण देतो बघा. ओपीची स्क्वेअर म्हणजे 10 स्क्वेअर येणार आणि 12 स्क्वेअर येणार आहे. त्याचं किती आन्सर असतं ते नेक्स्ट लेक्चरला मला सांगा. ओके. तर हे काय झालं सांगा, म्हणजे आपण काय केलं सांगा, कॉर्ड दिली असतं. कॉर्डला काय करतो सांगा, जर आपण लंब टाकला सेंटरवरनं तर तो काय करतो, दुभागतो म्हणजे बायसेक्ट करतो. हे काय झालं त्याच्या या थेरमच्या सहाय्याने तुम्ही हे सोडवू शकता. नंतर नेक्स्ट बघा, इथे काय दिलंय हे पण तुम्ही बघितलेलं. तर जनरली काय काढतो बघा, समजा आपण काय केले सांगा, एखादं सर्कल काढलं आणि समजा 2 कॉर्ड्स काढले, आपण काय केले सांगा, कॉर्ड केले. आणि आपल्याला काय दिलंय बघा, इथे एबी इज अ डायमीटर, एम एस हे काय केलं, परपेंडिक्युलर टाकलेलं आहे, एम एस एडी वर आणि हे एडी वर काढलेलं आहे, आणि अँगल हे दिलेलं आहे. आणि आपल्याला काय करायचंय, प्रूव्ह एडी इज इक्वल टू एसी करायचं आहे आपल्याला. प्रूव्ह एडी इज इक्वल टू एसी. तर याची एक प्रॉपर्टी काय सांगा, जर सेंटर हे सेंटर झालं आणि हे दोन्ही काय असतील सांगा, इक्विडिस्टन्स असतील. इक्विडिस्टन्स म्हणजे काय, तर हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स सेम असेल. तर समजा मी ह्याला नाव दिलं एबी आणि सीडी नाव दिलं, आणि हे जर आपलं ओ असेल, ओपी समजा ओएम झालं, ओपी इज इक्वल टू ओएम असेल ना, म्हणजे ते इक्वल असेल, तर डेफिनेटली त्या दोन्ही कॉर्ड्स काय असतात समजा, इक्वल असतात. हे आपण काय करूया, प्रूव्ह करून दाखवतोय मी तुम्हाला. ओके. तर कसं प्रूव्ह करायचं, तर पहिली गोष्ट आपण काय करूया, इथे एक ट्रायंगल 2 बनतात. इथे 2 आपले ट्रायंगल बनतात. एक ट्रायंगल ASM, ओके, आणि दुसरा ट्रायंगल AMT. त्याच्यामध्ये हा आपल्याला लंब सांगितला, म्हणजे डेफिनेटली हा अँगल काय असणार आहे सांगा, 90 डिग्री असणार आहे. ASM इज इक्वल टू अँगल ATM इज इक्वल टू काय असणार आहे, 90 डिग्री असणार. ओके. हे घे झालं. दुसरं जर आपल्याला बघितलं तर त्याने काय दिलंय बघा, अँगल DAB इक्वल टू अँगल CAB. DAB इक्वल टू CAB म्हणजे आपण असं पण लिहू शकतो, तो अँगल SAM, तर तोच अँगल आहे बघा. हा अँगल म्हणजेच हा अँगल झाला. ओके. इक्वल टू अँगल MAT. एक पाहिजे तर लिहा, गिवन, लक्षात आपल्याला काय केलेलं आहे ते दिलेलं आहे. आणि तिसरी गोष्ट आपल्याकडे जर बघितली, आता समजा 2 अँगल जर तुमचे सेम असतील ना, तिसरा अँगल पण सेम असेल, ही पण प्रॉपर्टी तुम्ही वापरू शकता. आणि 2 अँगल जर सेम असेल तर आपण कोको पण वापरू शकतो. लक्षात आहे. तर तिसरी गोष्ट आपल्याकडे AM इक्वल टू AM आहे. किंवा आणि पाहिजे तर तुम्हाला आणि काय सांगू शकतो, अँगल नाही सॉरी, सेगमेंट AM, लेंथ ऑफ सेगमेंट AM इक्वल टू लेंथ ऑफ सेगमेंट M, कॉमन आहे ती. किंवा आपण असं पण म्हणू शकतो, 2 अँगल जर सेम असेल तर हे पण वापरू शकतो आपण, AMT इज इक्वल टू अँगल AMS, हे पण वापरू शकतो. त्याच्यावरून आपण काय सांगू शकतो सांगा, हे दोन्ही ट्रायंगल्स आहेत, हे ट्रायंगल्स आहेत ASM, हे काय असणार सांगा, कॉंग्रुएंट असणार. ओके. ते काय असणार सांगा, कॉंग्रुएंट असणार. अँगल AMT हे दोन्ही काय असणार सांगा, कॉंग्रुएंट असणार. आणि कॉंग्रुएंट मध्ये करस्पॉन्डिंग साइड्स काय असणार सांगा, कॉंग्रुएंट असणार. त्यामुळे आपण काय करू शकतो सांगा, अँगल SM, लाईन सेगमेंट SM इक्वल टू लेंथ ऑफ MT होणार आहे. दुसरं काय होणार सांगा, AS, लेंथ ऑफ AS इक्वल टू लेंथ ऑफ AT.
ओके, तर हे आपले काय झाले सांगा, दोन्ही इक्वल झाले. आता आपल्याला माहित आहे की जर लंब दाखला तर हे काय करतो सांगा, दोघांना काय करतो, इक्वल बायसेक्ट करतो. आपण बघितलं आता बायसेक्ट करतो, त्यामुळे एस इक्वल टू एस डी असणार आहे. मग आपण काय करू शकतो, एडी म्हणजे काय, एडी इज इक्वल टू एस प्लस एस डी. पण आपल्याला माहिती आहे एस इक्वल टू काय असते सांगा, एच डी असते. मग आपण असं लिहू शकतो 2as. आणि आपण काय करू शकतो, एसी इक्वल टू एसी इज इक्वल टू एटी प्लस टीसी. हे आपण काय लिहू शकतो, 2 टाइम एटी. पण आपल्याला माहिती आहे एस इज इक्वल टू एटी आहे, त्यामुळे आपलं काय असणार सांगा, एडी जीवा एडी कॉन्ग्रुएंट टू जीवा एसी. हे आपण काय करू शकतो, प्रूव्ह करू शकतो. ओके, तर एकदम इझी आहे बघा. आपल्याला काय करायचे, दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट आहेत ते दाखवायचे. ते सगळे एक ग्रुप आहेत ते आपल्याला काय करायचे, दाखवायचे. आणि त्याच्यासाठी जर कॉन्ग्रुएंट दाखवू शकलो आपण, तर डेफिनेटली आपण काय करू शकतो, बाकीच्या राहिलेल्या करस्पॉन्डिंग अँगल किंवा करस्पॉन्डिंग साईड्स ह्या काय असतात, बाजू काय असतात, एक ग्रुप असतात. त्यामुळे ते दाखवलं की आपल्याला हे दाखवणं काय होईल सांगा, सोपं होईल. लक्षात आहे, हे बहुतेक तुम्ही 9वी मध्ये पण काय केलेलं, प्रूव्ह केलेलं. ओके, नेक्स्ट बघूया आपण. आपण काय बघणार आहोत, तर एका बिंदूतून 1, 2, 3 बिंदूतून जाणारे किती वर सर्कल असू शकतो. समजा मला हे दिलंय, काय दिला, हा बिंदू एक दिलेला आहे, त्याच्यातनं जाणारे किती सर्कल काढू शकतो मी, बघा एक काढलंय. ह्या बिंदूमधनं जाणारं काय काढलं मी, एक सर्कल काढलं. ओके, आणि काढू शकतो का, डेफिनेटली काढू शकतो मी. समजा अनेक काढलं, हे पण याच्यातनं जात, त्या बिंदूतून जाणारं दुसरं काढलं, आणि काढू शकतो, काढू शकतो. समजा हे मी काय केलं, तिसरं काढलं, हे पण त्या बिंदूतून जातं. असे मी किती काढू शकतो, तर इन्फानाइट सर्कल्स आपण काय करू शकतो, एका बिंदूतून जाणारी इन्फानाइट सर्कल काय करू शकतो, काढू शकतो. लक्षात आहे, सर्कल पासिंग टू द 1 पॉइंट किती काढू शकतो आपण, इन्फानाइट काढू शकतो. म्हणजे हे आपलं काय झालं, 1 पॉइंट, 1 पॉइंट किंवा 1 पॉइंट. एक बिंदूतनं किती जाऊ काढू शकतो आपण, अनेक काढू शकतो किंवा असंख्य म्हणूया आपण तिथे एक बिंदू. आता समजा आपल्याला काय दिले सांगा, 2 पॉइंट दिलेले आहेत, 2 पॉइंट दिलेले आहेत, हा एक आणि हा एक. तर त्याच्यातनं जाणारे किती काढू शकतो, तर त्याच्यासाठी काय करायचं, दोन्ही पॉइंट मी समजा हे जोडले. ओके, हे आपले 2 पॉइंट झाले, हा एक पॉइंट आणि हा एक पॉइंट. त्याच्यातनं जाणारे किती काढू शकतो, तर त्याच्यासाठी काय करा तुम्ही, तर जनरली ह्याला लंब काढा, ह्या लाईनला लंब काढा किंवा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढा. नुसतं लंब नाही तर परपेंडिक्युलर बायसेक्टर काढा. म्हणजे काय होणार सांगा, इथे जो अँगल बनणार तो 90 डिग्री बनणार आहे आणि दोन्ही इक्वल असणार. ओके, आता ह्या लाईनवरचा आपण कुठलाही पॉइंट घेतला, कुठलाही पॉइंट घेतला आणि समजा या पॉइंट, हा पॉइंट सेंटर कन्सिडर करून, हा समजा ओ हा सेंटर झाला, आणि एवढी जर आपण काय घेतली समजा, त्रिज्या घेतली, रेडियस घेतलं, तर हे पण डिस्टन्स इक्वल असणार आहे. कारण हा पॉइंट ना या पॉइंट पासून आणि ए आणि बी पॉइंट पासून काय असणार आहे समजा, इक्वल डिस्टन्सवर असणार. मग आपण काय करू शकतो, जर सर्कल काढलं तर या दोघांमधनं जाणार, हे सेंटर झालं त्याचं. समजा दुसरा पॉइंट घेतला इथे O1, तर काय होणार आहे समजा, O1 हे सेंटर घ्यायचं, बी ओ बी ओ डॅश बी O1 बी हे काय घ्यायचं, रेडियस घ्यायचं. सेम डिस्टन्स O1 ए चं असणार आहे, त्यामुळे परत आणि एक सेंटर आपल्याला सर्कल मिळालं. आपण तसंच काय करू शकतो, O2 घ्या, O3 घ्या, O4 घ्या, किती घ्या, किंवा या साईडला घ्या, O6 O7 OA. म्हणजे आपण काय करू शकतो, तर 2 पॉइंट्स मधनं जाणारे सुद्धा असंख्य काढू शकतो. पण काढण्यासाठी काय करावं लागेल, 2 पॉइंट तुम्हाला जोडावे लागतील आणि त्याचं परपेंडिक्युलर बायसेक्टर काढावं लागेल. आणि त्याच्यावरचं कुठलाही पॉइंट तुम्ही घ्या, सेंटर म्हणून घ्या, आणि डिस्टन्स कुठलं घ्या, तो पॉइंट आणि बी किंवा तो पॉइंट आणि ए हे जर तुम्ही रेडियस घेतलं, तर असंख्य इन्फानाइट सर्कल तुम्ही काय करू शकता, काढू शकता. म्हणजे आपण काय बघितलं सांगा, इन्फानाइट 1 पॉइंट मधनं समजा इन्फानाइट जातात आणि 2 पॉइंट मधनं पण काय होतात सांगा, इन्फानाइट जातात. ओके, तर आता आपण बघूया 3 पॉइंट मधून. समजा 3 पॉइंट दिलेले आहेत, समजा 3 पॉइंट आपल्याला असे दिले आणि त्याच्यामधनं जाणारी सर्कल, त्याच्यामधनं जाणारी सर्कल म्हणजे सर्कलवरचा प्रत्येक सर्कलवर प्रत्येक बिंदू हा सर्कलवर असायला पाहिजे. तर जर ते तिन्ही पॉइंट जर कोलिनियर असतील,
मग एक रेषीय असतील, समजा एका रेषेवर असतील. ओके, हा पॉईंट आपला एक झाला, हा एक झाला आणि हा एक झाला. तर आपण काय करू शकत नाही, एक पण सर्कल काढू शकत नाही. हा, एक पण याच्यामध्ये काय होणार नाही, सर्कल असतात काढू शकत. पण जर 3 पॉईंट तुम्हाला असे दिले जे कोलिनियर नाहीयेत, एक रेषीय नाहीये, तर आपण काय करू शकतो, त्याच्यामधनं जाणारे एक सर्कल काढू शकतो. कंडिशन काय सांगा, 3 पॉईंट जर कोलिनियर असतील, एकरेषीय असतील, तर त्याच्यातनं एक पण सर्कल काढू शकत नाही. पण ते जर 3 पॉईंट कोलिनियर नसतील, म्हणजे ऍक्च्युली आपला काय होणार सांगा, एक त्रिकोण तयार होणार. आणि त्रिकोणाचं तुम्हाला माहित असेल बहुतेक, आपण सर्कल काढू शकतो. त्याच्यासाठी काय काढायला पाहिजे ते तुम्ही शोधून काढायचं आणि ग्रुपवर पाठवायचं आहे. दोन आपल्याला असा मध्यबिंदू मिळतो, त्या मध्यबिंदूतून आपण काय करू शकतो, एक सर्कल काढू शकतो. त्याला इन सर्कल म्हणतात काय सर्कम सर्कल म्हणतात हे तुम्ही फाइंड आउट करा. लक्षात आहे, आंतरवर्तुळ का बाह्य वर्तुळ, लक्षात आहे. तर ते कसं काढायचं, बायसेक्टर काढायचा म्हणजे अँगल बायसेक्टर काढायचा का, कोन दुभाजक काढायचा का, किंवा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचं म्हणजे परपेंडिक्युलर लंब काढायचा का, हे तुम्ही शोधून काढा. हे तुम्हाला 8वी मध्ये झालेलं आहे. ओके, 8वी काय 7वी मध्ये झालेलं आहे. ओके, तर आपण काय करू शकतो, एवढं मी सांगतोय की या 3 बिंदूतून जाणारा एक सर्कल काढू शकतो. पण कंडिशन काय असायला पाहिजे सांगा, त्या एकरेषीय पॉईंट असता कामा नये. ते काय असता कामा नये, एकरेषीय पॉईंट असता कामा नये, म्हणजे कोलिनियर असता कामा नये. नॉन कोलिनियर असेल तर आपण काय करू शकतो, एक सर्कल त्याच्यातनं काढू शकतो. हे काय झालं समजा, थोडंसं आपलं बेसिक. नंतर आपण इथे बघितलं बघा, एका बिंदूतून जाणारी असंख्य वर्तुळ काढू शकतात, आपण प्रूव्ह केलंय. 2 बिंदूतून असंख्य काढू शकतो, बघितलंय. 3 नैकरेषीय कोलिनियर नसेल तर आपण एक काढू शकतो, आणि जर कोलिनियर असेल तर आपण एक पण काढू शकत. लक्षात आहे, हे आपण काय केलं, प्रॅक्टिकली बघितलं. ओके, नंतर नाही, वृत्तछेदिका किंवा स्पर्शिका म्हणजे काय, सेकंड आणि टँजंट. सेकंड म्हणजे काय, हे जर मी तुम्हाला एक वर्तुळ दाखवलंय बघ, आणि ही आपली एक काय सांगा लाईन सेगमेंट आहे, लाईन आहे, तर ती काय होत नाही सांगा, ह्याला कुठे टच करत नाही. दुसऱ्या पॉइंट मध्ये मी काय दाखवलंय बघा, तर एक सर्कल आहे, एक मी लाईन घेतलेली आहे, ती फक्त एकाच पॉइंटला काय होते, टच होते. आणि तिसऱ्यामध्ये मी काय घेतलंय, तर लाईन तीच घेतलेली आहे, त्या सर्कलला 2 ठिकाणी काय होते, टच होते, इंटरसेक्ट करते, छेदते. लक्षात आहे, जेव्हा छेदत नाही याच्यामध्ये ती छेदत नाही, त्याच्यामध्ये एका पॉइंटला छेदते, तेव्हा त्याला आपण टँजन म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो सांगा, टँजन म्हणतो किंवा स्पर्शिका म्हणतो. एखादी लाईन एखाद्या सर्कलला एकाच पॉइंटला काय एकाच बिंदूत छेदत असेल तर त्याला आपण काय म्हणतो, स्पर्शिका म्हणतो किंवा टँजन म्हणतो. आणि जेव्हा 2 बिंदूमध्ये छेदतो तेव्हा ते आपण सेकंड म्हणतो किंवा त्याला वृत्तछेदिका म्हणतो. ओके, वृत्तछेदिका म्हणतो. लक्षात आहे, जर पॉइंट टच होत नसेल, इंटरसेक्ट करत नसेल, त्याला टँजन पण नाही, सेकंड पण म्हणता येत नाही. एकाच पॉइंटला जर टच करत असेल, एकाच बिंदूत छेदत असेल, तर आपण त्याला काय म्हणणार आहे, टँजन म्हणणार आहे, इंटरसेक्ट करत असेल तर. आणि जर 2 बिंदूमध्ये छेदत असेल त्याला आपण काय म्हणतो सांगा, सेकंड म्हणतो. ओके, नंतर 2 आपण प्रमेय ह्याच्यामध्ये बघतोय, जी इनडायरेक्टली प्रूव्ह करायची असतात, डायरेक्टली आपण प्रूव्ह करू शकत नाही. पण त्याच्यापेक्षा फक्त आपण काय करूया, ह्याच्यामध्ये बघूया की प्रमेय काय आहे किंवा थेरम काय आहे. वर्तुळाच्या कोणत्याही बिंदूतून जाणारी स्पर्शिका तो बिंदू केंद्राशी जोडणारा लंब असतो. म्हणजे आपण समजा काय केलं, समजा एक टँजन काढला आणि वर्तुळावरचा एक म्हणजे सेंटरवरनं ह्या हा आपला पी बिंदू आहे समजा. ओके, आणि हा बिंदू आणि हा बिंदू आपण लंब काढला किंवा जोडला. हा जर समजा दोन्ही पॉईंट काय केलं, मी जोडले, तर हा जो पॉइंट असतो ना, तो काय असतो सांगा, त्रिज्येला लंब असतो. लंब असतो म्हणजे काय, इथे परपेंडिक्युलर होतो, 90 डिग्रीचा कोन होतो. लक्षात आहे, हा एक लक्षात घ्या. दुसरी गोष्ट काय करू शकतो, तर त्याचा कॉन्व्हर्स म्हणजे व्यत्यास. जर समजा ही जर काय असेल सांगा, लंब असेल, म्हणजे काय केलं सांगा, मी सर्कल काढला आणि ह्याला मी काय केलं सांगा, एखादा असा लंब काढला, म्हणजे इकडनं ही रेषा आहे आणि इकडनं लंब, हा लंब असेल समजा, लंब म्हणजे 90 डिग्री असेल, तर ही त्याची टँजन असते, म्हणजे स्पर्शिका असते.
म्हणजे दोन्ही काय करा लक्षात घ्या बघा, प्रमेय लक्षात घ्या, ते इनडायरेक्टली प्रूव्ह करायचे असतात, पण त्याची काय आपल्याला गरज नाही पडणार. लक्षात आहे? म्हणजे पहिल्यांदा लक्षात घ्या की जर आपण सर्कलचं सेंटर आणि टँजन जिथे म्हणजे टच होतो, इंटरसेक्ट होतो, तो पॉईंट जोडला तर 90 डिग्रीचा कोण होतो. आणि दुसरा काय सांगा, जर एखादा पॉईंट सर्कलला जर काय असेल लंब असेल तर त्या पॉईंट मधून जाणारी रेषा ही काय असते सांगा, वर्तुळाला टँजन असते किंवा त्याची ती स्पर्शिका असते. हा झाला थेरम आणि त्याचा झाला चला कॉन्व्हर्स. ओके, नंतर नेक्स्ट, तर आपल्याला काय करायचंय, टँजन सेकंड थेरमच्या साहाय्याने आपल्याला प्रूव्ह करायचं आहे की टँजन सेकंड ड्रॉन फ्रॉम अ एक्सटर्नल पॉईंट टू अ सर्कल आर कॉन्ग्रुएंट. म्हणजे आपल्याला काय प्रूव्ह करायचं ते पहिल्यांदा लक्षात. समजा त्याच्या अगोदर 2 मिनिट एक आपण अनेक बघूया. जेव्हा आपण सर्कल काढतो तर पॉईंट हे काय असू शकतात सांगा, की त्याच्या अंतर्भागात असू शकतात किंवा बाहेर बाहेर असू शकतात. लक्षात आहे? जेव्हा अंतर्भागात असतात, इंटिरियर मध्ये असतात, तेव्हा आपण टँजन काढू शकत नाही. त्याच्यापासून काय करू शकत नाही, टँजन काढू शकत नाही. जर एखादा पॉईंट एक्सटेरियर मध्ये असेल, वर्तुळाच्या बाह्य भागात असेल, तर आपण काय करू शकतो, काय करू शकतो, टँजन काढू. आता आपल्याला प्रूव्ह काय तिथे करायचं, समजा हा माझा पॉईंट पी झाला. या पॉईंट मधून आपण मॅक्झिमम दोन काय करू शकतो, टँजन काढू शकतो. लक्षात आहे? मी समजा टँजन काढला, टँजन मध्ये काय होणार सांगा, इथे हा जर समजा सेंटर कन्सिडर केला आपण, मी आधी काढतो 2 मिनिट. समजा हे जर आपण सर्कलचं सेंटर कन्सिडर केलं, मध्यबिंदू, आणि हे जोडलं, तर हे 2 टँजन झाले. इथे तो अँगल असणार तो 90 डिग्री असणार. तर आपल्याला प्रूव्ह काय करायचंय, जर बाह्य भागातनं एखाद्या पॉईंटवरनं सर्कलला आपण काय केला, टँजन काढला, तर टँजन जो काढतो, समजा याला मी नाव दिलं पी आणि याला सॉरी, हा झाला समजा क्यू आणि हा हे आपलं ओव्हर. आपल्याला प्रूव्ह काय करायचंय, पी आर इज इक्वल टू पी. त्या दोन्ही टँजनची काय असते सांगा, लेंथ असते ती इक्वल असते. आपल्याला काय करायचंय, प्रूव्ह करायचंय. ते आपण इथे बघूया. तर इथे काय केलंय तुम्हाला बघा, ऍक्टिव्हिटी टाईप दिलेली आहे. आपलं इथे मी काय करतो, तर दोन्ही जोडतो बघा, पी आणि ए, आणि तसं हे पण. ओके, त्यामुळे आपल्याकडे 2 ट्रँगल काय केलेले आहेत, बनले. ओके, पी ए डी आणि डी ए क्यू, हे 2 ट्रँगल काय केलेले आहेत, ट्रँगल बनलेले आहेत. आता ह्याच्यामध्ये जर बघितलं, पी हे काय सांगा, त्रिज्या आहे, जसं ए क्यू पण त्रिज्या आहे. मग मी इथे काय लिहू शकतो सांगा, सेगमेंट. दोन्ही काय असणार सांगा, एकरूप असणार. इथे मी लिहिणार काय सांगा, सेगमेंट ए क्यू. दुसरं जर बघितलं तर आपण काय सांगू शकतो सांगा, सेगमेंट एडी. एडी काय सांगा, एडी इक्वल टू एडी. दोन्ही काय सांगा, कॉमन आहे, सामायिक किंवा कॉमन म्हणूया आपण, कॉमन. ओके, आणि दुसरं आपण टँजन थेरम प्रमाणे आपण काय सांगू शकतो, तर हे दोन्ही अँगल असणार ते 90 डिग्री असणार. लक्षात आहे? म्हणजे आपलं काय झालं सांगा, हे बघा, एक काय झालंय, सेम आहे, अँगल पण सेम आहे आणि हे पण आहे. लक्षात आहे? त्यामुळे हे दोन्ही हे काय असणार सांगा, कॉन्ग्रुएंट असणार आहे. कुठली टेस्ट ती तुम्ही मला सांगायची आहे, कुठल्या टेस्टनुसार ते काय असणार सांगा, कॉन्ग्रुएंट असणार. ते तुम्ही सांगा मला, बोलू नका पाहिजे तर, पण काय करा, ग्रुपवर पाठवा आहे कुठल्या टेस्ट, कारण टेस्ट तुम्ही बघितलेल्या आहे. ओके, 9वी मध्ये टेस्ट झालेल्या आहेत बघा, बाकोबा, कोकोबा वगैरे, बा वगैरे. लक्षात आहे? अँगल, साईड अँगल, ए ए ए ए सगळ्या बघितलेल्या आहेत, त्याच्यात सांगा. ओके, आता जेव्हा 2 ट्रँगल जेव्हा कॉन्ग्रुएंट असतात, तेव्हा त्यांच्या करस्पॉन्डिंग साईड्स काय असतात सांगा, कॉन्ग्रुएंट असतात. म्हणजे त्याच्यामुळे आपण काय सांगू शकतो सांगा, डीपी ही काय झाली सांगा, दोन्ही ट्रँगल आधी कॉन्ग्रुएंट झाले. कुठले सांगा, ट्रँगल पी ए डी कॉन्ग्रुएंट टू काय झाला, क्यू ए. लिहिले तिथे ऍक्च्युली क्यू ए. त्यामुळे सगळ्या साईड्स काय असणार आहे सांगा, कॉन्ग्रुएंट असतात. त्यामुळे आपण काय लिहू शकतो सांगा, हे पीडी म्हणजे पहिला आणि शेवटचा घेतला, क्यूडी म्हणजे पहिला आणि शेवटचा घेतला. म्हणजे काय असणार सांगा, सेगमेंट पीडी कॉन्ग्रुएंट दिलेलं, ते पण तिथे दिलेलं आहे, सेगमेंट आपण म्हणजे हे दोन्ही काय असणार सांगा, लेंथ काय असणार, इक्वल असणार. हे बाह्य भागातनं जर आपण एखादा परपेंडिक्युलर हे टँजन टाकला
सर्कलला टँजंट करायचं, दोन टँजंट बनतात इथे, त्यांची दोघांची लेंथ असते ती काय असते सांगा, सेम. इथे दोघांची लेंथ काय असणार आहे, सेम असणार. ओके, तर याच्याशी रिलेटेड मी एक तुम्हाला उदाहरण सांगतो बघा, एकदम सिंपल. इथे समजा हा एक पॉइंट आहे आपला आणि इकडनं मी काय केला समजा टँजंट. ओके, आपला पी पॉइंट झाला, क्यू पॉइंट झाला, आर पॉइंट झाला. समजा मला काय दिले सांगा, क्यूपी इज इक्वल टू 8 सेंटीमीटर दिलाय, तर आरपी किती असणार, तर डायरेक्टली आपण सांगू शकतो की ते पण किती असणार समजा 8 सेंटीमीटर असतं, कारण हे दोन्ही काय असतात समजा कॉन्ग्रल असतात. म्हणजे एखाद्या बाह्य भागातनं जर आपण काय केलं समजा की टँजंट टाकला सर्कलवर, टँजंट काढला, तर दोन्ही काय असतात सांगा, ते टँजंट हे इक्वल लेंथचे असतात, त्यांची मेजरमेंट काय असणार आहे, इक्वल असणार. ओके, नंतर आपण काही उदाहरणं सोडवतोय बघा, त्याच्याशी रिलेटेड आपण उदाहरणं सोडवतोय. तर आपल्याला पहिला क्वेश्चन विचारलाय, पहिल्यांदा जोडतो हे, व्हॉट इज द मेजर ऑफ सीएबी वाय. याची जी मेजर असणार तो काय असणार सांगा, 90 डिग्री असणार आहे. पहिल्याचा आन्सर आपल्याला काय असणार आहे सांगा, 90 डिग्री. आणि त्याच्यासाठी आपण कुठला थेरम वापरतो, तो थेरम बघितला तो आपण काय करणार इथे त्याचा आन्सर म्हणून लिहिणार. वर्तुळाच्या कोणत्या बिंदूचा तो बिंदू जोडणारा त्रिज्येला लंब असतो, किंवा tangent at any point of a circle is perpendicular to the radius at that point of contact. ओके, हे त्याचं पहिल्याचं उत्तर झालं, एकदम सिंपल आहे. सी हा बिंदू, सी हा रेषा ए बी पासून किती अंतरावर आहे. आपल्याला त्याच्यासाठी काय दिले ते आपण बघूया, त्रिज्या देणार आपण, किती अंतरावर आहे बिंदू सी हा ए बी पासून किती अंतरावर आहे. आपल्याला काय दिले बघा, त्रिज्या दिलेली आहे, त्यामुळे आपण जे सीए चे अंतर असणार ते त्याची काय असणार सांगा, त्रिज्या असणार. म्हणजे आपला आन्सर काय येणार सांगा, सेंटीमीटर. ह्याच्यासाठी सुद्धा तुम्ही काय करणार सांगा, थेरम बघा, कुठला सांगा, स्पर्शिका त्रिज्याचा, वर्तुळाच्या त्रिज्यावर काय त्या लंब असते, लंब असते. त्यामुळे आपल्याला काय मिळालं सांगा, इथे हा 90 डिग्री आहे, म्हणजे तो लंब आहे, म्हणजे ही त्याची काय असणार सांगा, त्रिज्या असणार. ओके, नंतर काय दिलं बघा, जर एबी इज इक्वल टू 6 सेंटीमीटर, ही पण 6 सेंटीमीटर दिली, तर बीसी काढा. म्हणजे बीसी काढण्यासाठी मी काय करतो, तो जोड. म्हणजे आपल्याला काय मिळालंय ते लक्षात घ्या, इथे आपल्याला एक ट्रायंगल मिळालाय, तो राईट अँगल ट्रायंगल आहे, म्हणजे काटकोन त्रिकोण आहे. हे मी ए लिहिलंय, हे सी लिहिलंय, हे बी लिहिलंय, आणि आपल्याला त्याने काय सांगितलं, हे पण 6 आहे, हे पण 6, म्हणजे तो काय होणार सांगा, समद्विभुज त्रिकोण होणार, किंवा आयसोसेरस ट्रायंगल होणार. आणि आयसोसेरस ट्रायंगलचे आपण बघितलेलं बघा, पायथागोरस थेरम बघताना आपण बघितलेलं, हा ट्रायंगल लक्षात ठेवा म्हणून सांगितलेला बघा तेव्हा. हे जर 1 असेल, हे जर 1 असेल, ते √2 असते. आपण काय करणार सांगा, 6√2. म्हणजे आपलं कशाचं अंतर झालं, ते बीसीचं आपलं काय झालं सांगा, अंतर. कारण त्रिज्या आपल्याला 6 दिलाय आणि एबी पण 6 दिले, त्यामुळे हे काय येणार सांगा, 6√3 येणार. अँगल ए बी सी चे माप किती अंश असेल हे मी तुम्हाला सांगितलं. एबीसी काय असणार सांगा, आयसोसेरस असणार आहे, त्यामुळे त्याचा आन्सर काय असणार आहे, 45 डिग्री. आणि दोन्ही साइड्स काय सांगा, इथे, त्यामुळे त्याचा आन्सर 45 डिग्री असतो. ओके, नंतर नेक्स्ट बघा, आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा. व्हॉट इज द लेंथ ऑफ द ईच टँजंट. आपल्याला काय काय दिलं ते आपण मी आधी लिहितो. की ओ आर आपल्याला 10 दिलेला आहे, रेडियस ऑफ सर्कल 5 दिलेला आहे, हे मी जोडतो. हे आपल्याला 5 दिलेला आहे, आणि आपल्याला माहिती आहे हा इथे अँगल असतो तो 90 डिग्री असतो. म्हणजे आपल्याला काय काढायला सांगितलं, लेंथ काढायला, दोन्ही इक्वल असणार आहे, त्यामुळे mr² इज इक्वल टू OM². OR आपल्याला 10 दिलाय आणि रेडियस ऑफ सर्कल 5. OM² प्लस सॉरी हे आपलं काय झालं सांगा, MR काढायला सांगितलं. MR² म्हणजे पहिल्यांदा आपण असं लिहूया, पायथागोरस थेरम प्रमाणे काय होणार, OR² इज इक्वल टू MR² प्लस OM². कारण हा त्याचा हायपोटेनस होणार, हा 90 डिग्री आहे, हा हायपोटेनस.
कर्णाचा वर्ग म्हणजे आपण काय करणार एम आर स्क्वेअर प्लस ओ एम स्क्वेअर. ओके, तर एम आर स्क्वेअर आपल्याला माहित नाही, वर्ग स्क्वेअर आपल्याला माहित आहे, 10चा स्क्वेअर हे एम आर स्क्वेअर प्लस ओ एम स्क्वेअर म्हणजे 5चा स्क्वेअर. म्हणजे आपलं काय नसणार 10चा स्क्वेअर हे 5चा स्क्वेअर मी इकडे घेतो इज इक्वल टू एम आर स्क्वेअर म्हणजे 100 मायनस 25 इज इक्वल टू एम आर स्क्वेअर म्हणजे 75 होणार. एम आर स्क्वेअर रूट काढायचंय, वर्गमूळ काढायचंय. हे आपण कसं लिहू शकतो ना, इक्वल टू आपण 25 इंटू 3 लिहू शकतो. त्यामुळे याचं 5 जर बाहेर काढलं तर आपलं काय येणार तुला 5√3 येणार. ओके, हे कशाचं आलं सांगा, व्हॉट इज द लेंथ ऑफ ईच सेगमेंट म्हणजे दोन्ही काय असणार आहे इक्वल असणार, एन आर पण इक्वल असणार आणि एम आर पण. आपल्याला एम आर इक्वल टू एन आर मिळेल. पुढचं काय विचारलं बघा, एम आर ओ चे माप किती, एम आर ओ विचारलं. आता इथे जर तुम्ही बघितलं तर 5√3 झालंय बघा आणि ह्याच्यात डबल हे आहे म्हणजे आपल्याला कुठला ट्रायंगल लक्षात ठेवायला लागेल सांगा, आपण 30-60चा जो ट्रायंगल बघितलेला तो आपल्याला लक्षात ठेवा. आपल्याला आपण तिथे काय बघत होतो, समजा हा अँगल 90 डिग्री आहे, हा 30 आहे, हा 60 असणार. ओके, इथे जर 2 असायचं तर 30 डिग्रीच्या समोरची व्हॅल्यू काय असायची 1 असायची आणि ते 1√3 असायचं. ओके, आता इथे जर बघितलं तर 5च्या समोर हा आपला कर्ण झाला हायपोटेनस, तो डबल आहे. मग डेफिनेटली 30 डिग्री काय असणार आहे सांगा, हा 30 डिग्री असणार आहे आणि हा आपला 60 डिग्री आहे. हे आपल्याला किती मिळालं बघा 5√3 मिळालं. आपण त्या प्रॉपर्टी प्रमाणे आपण एम आर ओ किती असणार सांगा 30 डिग्री असणार आणि एम काय विचारलंय एम आर एन विचारलं, एम आर एन हा नाही विचारलं आपल्याला, हा विचारला. हा पण 30 असेल तर डेफिनेटली हा पण 30 असेल. आपला दोन्ही मिळून एम आर एन काय होणार सांगा 60 होणार. कारण सेम आपण इथे करू शकतो. इथे जे आपलं आहे ते काय करणार, इथे जर आपण रेडियस काढलं असं तर सेम काय होणार आहे, ह्याची पण 5√3 होणार आहे, इथे पण 5√3 होणार. ओके, हे आपलं 5 मिळणार, ह्याचं पण काय म्हणणार सेम मिळणार. हा पण काय होणार सांगा 30 होणार आणि 30 म्हणजे काय होणार 60. ओके, तर हे झाला सेकंड प्रॉब्लेम आपला. नंतर थर्ड प्रॉब्लेम आपल्याला काय दिले बघा, एम आर आर एम दिलेला आहे, आर एम दिलेला आहे आणि आर एन दिलेला आहे. हे केंद्र ओसल्यावर स्पर्शिका खंड आहे, टँजंट्स आहेत. तर रेख ओ आर हा एम आर एन आणि एमओ एन या दोन्ही कोणांचा दुभाजक आहे सिद्ध करा, म्हणजे अँगल बायसेक्टर आहे आपल्याला प्रूव्ह करायचं. तर मी 2 ट्रायंगल घेतो बघा, ट्रायंगल एम आर ओ अँड ट्रायंगल ओ एन आर. याच्या दोन्ही ट्रायंगल मध्ये जर बघितलं तर पहिली गोष्ट अँगल ओ एम आर कॉन्ग्रंट टू ट्रायंगल अँगल ओ एन आर, कारण दोन्ही काय सांगा 90 डिग्री. ओके, नंतर नेक्स्ट जर आपण बघितलं हा आपला 90 डिग्री झाला, हा आपला 90 डिग्री. ओके, नंतर नेक्स्ट जर बघितलं तर हे काय सांगा ओ एम सेगमेंट किंवा रेषाखंड ओ एम कॉन्ग्रंट टू रेषाखंड ओ एम. ओके, तिसरी गोष्ट पाहिजे तर आपण काय करू शकतो सांगा, ओ आर हा कॉमन, ओ आर इक्वल टू सेगमेंट ओ आर कॉमन आहे. म्हणजे आपण काय केलं बघा 3 आपल्याला मिळालेत आणि आपण आणि पण हे सांगू शकतो की हे पण इक्वल आहे, पाहिजे तर हे पण करू शकतो. आपल्याला 3 इनफ आहेत बघा, कुठली कसोटी आपल्याला हे करण्यासाठी आपल्याला 3 काय आहेत सांगा इनफ आहेत. मग आपण हे पण लिहू शकतो इथे बघा, एम आर इक्वल टू सेगमेंट एन आर, कारण आपल्याला टँजन आहेत म्हणून दिलेलं आहे. लक्षात आहे, आपण कुठलीही कसोटी वापरू, इथे आपण वापरली तर बाचं पण काय करू शकतो वापरू शकतो. म्हणजे 2 ट्रायंगल आहेत ते काय सांगा, एम आर ओ कॉन्ग्रंट टू ट्रायंगल ओ एन आर. कुठली कसोटी वापरणार ते तुम्ही लिहा बघा, कुठली 2 कसोटी तुम्ही काय करू शकता वापरू शकता. ओके, आता जेव्हा 2 ट्रायंगल कॉन्ग्रंट असतात तेव्हा करस्पॉन्डिंग काय असतात सांगा अँगल्स, हे काय असतात सांगा कॉन्ग्रंट असतात. आपण काय सांगू शकतो
अँगल MOR कॉन्ग्रंट टू अँगल RON. आणि हे काय सांगा, हे दोन्ही जर इक्वल असेल तर डेफिनेटली OR हा त्याचा काय असणार सांगा, अँगल बायसेक्टर असणार किंवा त्याला कोन दुभाजक म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो सांगा, कोन दुभाजक म्हणतो. आणि तेच आपण काय केलं इथे सिद्ध केलेलं आहे. लक्षात इझिली आपण काय केलेलं इथे सिद्ध केलं. ओके, तर नेक्स्ट क्वेश्चन आपण बघणार आहोत, शेवटचा क्वेश्चन, की याच्यामध्ये आपल्याला काय दिलंय बघा. तर काय काढायला सांगितलं, व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल टँजन ऑफ अ सर्कल हॅव्हिंग रेडियस 4.5. आपल्याला समजा हा ट्रायंगल सर्कल आहे आणि त्याच्यामध्ये समजा आपण एखादी अशी लाईन काढली आणि यालाच बरोबर पॅरलल अशी दुसरी लाईन काढली. ही समजा पॅरलल राहिला आहे, तर आपल्याला काय करायचं, या दोन पॅरलल लाईन मधलं अंतर किती आहे ते फाइंड आउट करायचं. तर त्याच्यासाठी आपण काय करूया, एक छोटस काय करूया, एक प्रॉब्लेम म्हणजे सिद्ध करूया आपण. ते कशा प्रकारे काय असू शकतात, पॅरलल असू शकतात हे सिद्ध करूया. म्हणजे त्याच्यावर डायरेक्टली आन्सर आपल्याला तिथे काय करू शकेल, मिळू शकेल. त्याच्यासाठी मी काय करतो, तर एक सर्कल काढतो. ओके, आपल्याला काय दिलंय ते बघूया. रेषा A आणि रेषा B ह्या केंद्र वर्तुळाच्या समांतर आपल्याला काय दिलंय सांगा, दोन समांतर रेषा दिलेल्या आहेत. आणि त्या टँजन पण आहेत. दोन समांतर रेषा दिल्या आणि त्या काय सांगा, टँजन आहे. टँजन आहेत म्हणजे काय असणार सांगा, ते इक्वल डिस्टन्स वर पण असणार. इक्वल डिस्टन्स नाही, म्हणजे ही रेडियस आहे, सॉरी ही रेडियस आणि ही पण काय आली सांगा, रेडियस. ओके, हा रेडियस आला, टेट नाही आले माझं, 2 मिनिट. ही सांगा त्याची काय झाली, रेडियस झाली. समजा हा आपला काय झाला सांगा, ओव्हर झाला. इथे P ला टच करतो, इथे Q ला टच करतो आणि आपल्याला काय दिले सांगा, हे आणि B हे टँजन आहे. आपल्याला सिद्ध काय करायचं आहे की PQ हा काय त्याचा व्यास आहे, डायमीटर आहे, सिद्ध करायचं. मग मी काय करतो, A ला पहिल्यांदा एक काय करतो, लाईन पॅरलल, O मधनं जाणारी एक लाईन काय करतो, पॅरलल समांतर रेषा काढली. ओके, आता A आणि C आहे काय सांगा, पॅरलल लाईन. A आणि C आहे काय सांगा, पॅरलल लाईन आहे. त्यामुळे आपण काय सांगू शकतो, अँगल, इथे एक नाव देतो मी, A देतो, इथे C देतो आणि इथे B कॅपिटल. अँगल APO प्लस अँगल POC इज इक्वल टू 180 डिग्री. पॅरलल लाईनचं प्रॉपर्टी, इंटरनल सम ऑफ द इंटरनल अँगल इक्वल टू 180 किंवा सप्लिमेंटरी असतात, एकमेकाचे काय असतात, पूरक कोण असतात. आता आपण काय केलंय, सी पॅरलल लाईन काढलेली, लक्षात आहे ना. आपण काय केले, सी कन्स्ट्रक्ट करून काय केलेलं, सी पॅरलल लाईन ए ला काढलेली. ओके, आता मी काय करतो बघा, तर सी आणि बी मध्ये आपण काय रिलेशन आहे का बघूया. आता जर ए ला जर काय असेल सांगा, ए आणि सी जर पॅरलल असतील, ए आणि सी काय सांगा, पॅरलल आहे. आणि आपल्याला काय सांगितलं की ए आणि बी पॅरलल आहे, ए आणि बी पॅरलल आहेत म्हणून सांगितलं. आपण सी लाईन काढली, ती काय सांगा, ए ला पॅरलल आहे. तर डेफिनेटली सी ही काय असणार सांगा, बी ला पॅरलल लाईन असणार. सी ही काय असणार सांगा, बी ला पॅरलल लाईन असणार. त्यामुळे आपण असं लिहू शकतो, अँगल COQ प्लस अँगल BQO इक्वल टू 1. हे पण काय झालं सांगा, इंटरनल अँगल. हे दोन्ही काय झाले सांगा, हा अँगल आणि हा अँगल इंटरनल अँगल. मग त्याची सप्लिमेंटरी असणार आहे किंवा पूरक कोण असणार आहे. आपण काय बघितलं बघा, AOP इज इक्वल टू POC इज इक्वल टू 180 डिग्री. आणि दुसरं काय बघितलं सांगा, COQ प्लस अँगल BQO इज इक्वल टू 180. पण आपल्याला माहिती आहे हा अँगल आणि हा अँगल इक्वल आहे, 90 डिग्री आहे. कारण हे काय सांगा, टँजन आहे. लक्षात आहे, हे काय सांगा, टँजन आहे. त्यामुळे डेफिनेटली यांची दोघांची जर बेरीज केली आपण, तर ती काय असायला पाहिजे सांगा, 90 डिग्रीज असायला. कारण हे आणि हे प्लस हे 180 होत आहे आणि हे प्लस हे 180 होत आहे. ओके, लक्षात आहे. म्हणजे हा पण 90 डिग्री, हा पण 90 डिग्री असायला पाहिजे. म्हणजे याच्यावरून आपण काय सांगू शकतो सांगा, POQ इज इक्वल टू POQ इज इक्वल टू 180.
याचाच अर्थ काय आला सांगा, ती लाईन आहे ती काय सांगा, स्ट्रेट लाईन आहे. कारण 180 डिग्री होतो तर डेफिनेटली काय असणार आहे, स्ट्रेट लाईन असणार आहे. आणि ती स्ट्रेट लाईन कशामधनं जाते तर ओ मधनं जाते. त्यामुळे डेफिनेटली पी क्यू हा त्याचा काय असणार आहे सांगा, डायमीटर असणार. सेंटरमधनं जाणारी लाईन जर वर्तुळाच्या दोन बिंदूंना छेदत असेल तर डेफिनेटली ती काय असते सांगा, डायमीटर असते. लक्षात आहे, हेच आपल्याला काय करायचं, सिद्ध करायचं आहे. आणि हे तुमच्या पुस्तकामध्ये सुद्धा काय केलेलं आहे, दिलेलं आहे. लक्षात आहे. आता त्याच्याशी रिलेटेड हा प्रॉब्लेम आहे. हा जो प्रॉब्लेम आहे तो त्याच्याशी रिलेटेड. तर आपल्याला काय सांगितलं बघा, व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल टँजंट ऑफ अ सर्कल हॅव्हिंग रेडियस इक्वल टू 4.5. मग रेडियस इक्वल टू 4.5 म्हणजे काय सांगा. हे समजा आपण सेंटर कन्सिडर केला, हे समजा सेंटर कन्सिडर केला, तर हे पण डिस्टन्स 4.5 आहे आणि हे 4.5. आणि आता आपण काय बघितलं तर तो त्याचा काय असतो, व्यास असतो. त्यामुळे आणि काय करायची गरजच नाहीये. हे जे डिस्टन्स आहे समजा पी आणि समजा क्यू कन्सिडर केलं, तर पी आणि क्यू आपलं डिस्टन्स काय असणार समजा 2 into 4.5, म्हणजे ते डिस्टन्स काय असणार आहे, 9 असणार. हे लक्षात ठेवायचं बघा. अशा प्रकारचे एनटीएस ला पण डायरेक्टली क्वेश्चन विचारतात, तेव्हा आपल्याला काही कॅल्क्युलेशन न करता आपण काढू शकतो. जर दोन पॅरलल लाईन दिलेले असतील आणि ते टँजन असतील, दोन पॅरलल लाईन टँजन असेल आणि तुम्हाला विचारलं त्यामध्ये डिस्टन्स किती असणार, रेडियस तुम्हाला दिलेला आहे, तर त्याचं काय करायचं सांगा, डायमीटर काढायचं. त्रिज्या दिलेली आहे तर आपण काय करणार, त्याची डायमीटर काढणार आहे. आपण काय करणार आहे, त्याच्या साहाय्याने आपण त्याच्या दोन मधलं डिस्टन्स सोडवू शकतो. तर आज मी इथे थांबतोय बघा, कारण आपण कुठला 3. नाही, कितवा नंबरचा आहे, 3.1 आपण संपूर्ण सोडवलेला आहे क्वेश्चन. आपण उद्या क्लास आपला नसेल, आपला परवा क्लास असेल. आणि साधारण मी 6 ते 7 लेक्चर मध्ये तुमचं संपूर्ण वर्तुळ मी काय करणार आहे, ईच अँड एव्हरी प्रॉब्लेम त्याच्यामध्ये मी सॉल्व्ह करणार आहे. लक्षात आहे. तेव्हा आज एवढंच बघा. परत एकदा रिव्ह्यू ऐका आणि परफेक्ट करण्याचा प्रयत्न करा. ओके.